शिवनेरी गड. मंडळी, आज गोष्ट होती, इतिहास होता आणि आज इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा होता. आपल्या घराघरात पार बारक्या पोरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना माहिती आहे आपलं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आपल्या शिवनेरी किल्ल्यावरती झाला. आणि त्याच्यानंतर आपल्याला शिवनेरी किल्ला काय हे आपल्याला कळालं. पण मंडळी, आज आपल्याला इथपर्यंत नव्हतं थांबायचं. आपण पहिलं तर जाऊ आणि शिवाई देवीचं दर्शन घेऊ. दर्शन झाल्यानंतर मला तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगायच्या ते. तर मंडळी, 1170ची वेळ होती. त्या टायमाला आपला शिवनेरी किल्ला स्थापन झाला. तुम्ही बोलशाल त्याच्या आधी का नाही, म्हणजे त्याच्या आधी काय होतं मग? तर मंडळी, 1170च्या आधी आहे ना इथं सातवाहन राज्य होतं. म्हणजे तुम्हाला गडाच्या चारी बाजूनी आहे ना लेण्या दिसतील. त्या टायमाला त्या सातवाहन राज्याच्या काळामध्ये त्या लेण्या तयार करण्यात आलेल्या. कारण की आपल्या नाणे घाटाकडून आहे ना जी काय वाहतूक होती ना ती नियंत्रित किंवा त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या लेण्या तयार केलेल्या. तर मंडळी, 1170 ते 1308च्या सुमारामध्ये यादवांचं इथे राज्य आलं. म्हणजे नुकतंच सातवाहन राज्य संपलं होतं आणि यादवांनी नुकतंच राज्य स्थापन केलेलं. त्या काळामध्ये शिवनेरी गडाला त्याचं स्वरूप तयार झालं. म्हणजे बाकीच्या काही रचना त्या तयार करण्यात आल्या. तेव्हापासून तर मंडळी आतापर्यंत आपला शिवनेरी किल्ला एकदम थाटात उभा आहे.